नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग। आज आपण 8 ऑगस्ट रोजीचं करंट अफेअर्स येथे अभ्यासणार आहोत, ज्यामध्ये 15 क्वेश्चन आणि त्याचे एक्सप्लेनेशन, त्याचबरोबर शेवटी आपण अतिशय महत्त्वाचे जे काही निर्देशांक आहे आणि त्या निर्देशांकामधील भारताचं स्थान जे आहे तर ते बघणार आहोत। त्यामुळे तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत लेक्चर अगदी व्यवस्थितपणे बघायचे। लेक्चरला सुरुवात करूया। बघा मित्रांनो, आपल्याकडे कंबाईन प्रतिज्ञा नावाची बॅच कंबाईन पूर्व परीक्षेसाठी सुरू करण्यात आलेली आहे, ज्याची फी फक्त 500 रुपये आहे पहिल्या 300 विद्यार्थ्यांसाठी। त्याचबरोबर राज्यसेवेसाठी सुद्धा आपल्याकडे एक रेकॉर्डेड बॅच आहे। त्याचबरोबर बघा मित्रांनो, चालू घडामोडीच्या नोट्स आहे आपल्याकडे, जानेवारी 2023 ते एप्रिल 2024 या कालावधीच्या या नोट्स असणार आहे, ज्यामध्ये 600 प्लस क्वेश्चन आणि त्यांचे एक्सप्लेनेशन असणार आहे। त्याचबरोबर पॉलिटी विषयाच्या शॉर्ट क्लास नोट्स आपल्याकडे उपलब्ध झालेल्या आहे, स्वतः मी या तयार केलेल्या आहे। या नोट्स तुम्ही या नोट्सच्या माध्यमातून एका दिवसामध्ये पॉलिटीचं रिव्हिजन करू शकता, असे या नोट्स असणार आहे। त्याचबरोबर राज्यसेवेची फाउंडेशन बॅच आपण सुरू केलेली आहे, ज्यामध्ये लाईव्ह लेक्चर सुरू झालेले आहे। बघा मित्रांनो, या बॅचची फी 9,999 रुपये असणार आहे 25 ऑगस्ट पर्यंत। या बॅच मध्ये जर तुम्ही बॅच जॉईन करत असाल तर 3000 मी तुम्हाला डिस्काउंट देईल, प्लस तुम्हाला या बॅच मध्ये 2 इन्स्टॉलमेंट मध्ये पैसे भरता येतील। बघा, या बॅचची फी 3000 रुपये डिस्काउंट नंतर 6,999 होईल, प्लस तुम्हाला यामध्ये 2 इन्स्टॉलमेंट होईल 3,500 तर तुम्ही आज 3,500 फी आता भरू शकता आणि एक 3 महिन्यानंतर 3,500 फी भरू शकता। या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे एनसीईआरटी मराठी माध्यमातून स्टेट बोर्ड या बॅच मध्ये कव्हर केले जाणार आहे आणि या बॅच मध्ये लाईव्ह लेक्चर जे आहे ते सुरू झालेले आहे। त्याचबरोबर एनसीईआरटीची मराठी माध्यमातून सुद्धा आपल्याकडे बॅच आहे। बघा मित्रांनो, हे सगळ्या बॅचेस अभ्यास मित्र ऍप्लिकेशन मध्ये उपलब्ध आहे। त्याचबरोबर टेलिग्रामचं चॅनल सुद्धा आहे, ज्यावर डेली आम्ही अभ्यास विषयक माहिती टाकत असतो आणि इंस्टाच्या चॅनलवर अभ्यास विषयक रील जी आहे ते डेली आम्ही अपलोड करत असतो। मग सुरुवात करूया 8 ऑगस्टचे जे काही करंट अफेअर्स असणार आहे त्याला। बघा मित्रांनो, 8 ऑगस्टच्या करंट अफेअर्स मधला पहिला क्वेश्चन आहे, ऑगस्ट 2024 मध्ये फिजी सरकारने दिलेला सर्वोच्च सन्मान कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी कोणाला प्रदान करण्यात आला? तर बघा मित्रांनो, आपल्या देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या फिजी देशाच्या दौऱ्यावर आहे आणि फिजी देशाला भेट देणाऱ्या त्या पहिल्या राष्ट्रपती आहे भारताच्या। मग आता द्रौपदी मुर्मू यांना फिजी देशाने कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी या पुरस्काराने सन्मानित केले आहे। यानंतर पुढे जाऊया। बघा मित्रांनो, हा जो काही पुरस्कार आहे कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी, हा फिजी देशाचा सर्वोच्च सन्मान आहे आणि तो आता आपल्या राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे। यानंतर पुढे जाऊया। फिजी देश कुठे जर बघितलं तर ऑस्ट्रेलिया खंड आणि जो काही झीलँडिया खंड आता नवीन शोधलेला आहे तर त्या ठिकाणी आपल्याला फिजी देश बघायला मिळतो। त्याचबरोबर जर बघितलं तर फिजी देशाची राजधानी आहे सुवा, त्यानंतर फिजियन डॉलर तिथलं चलन आहे आणि राष्ट्रपती आहे विलियम केटोनीवेरे, तर हे तिथले राष्ट्रपती आहे, हे तुम्ही इमेज मध्ये बघू शकता। त्यांनीच हा सन्मान जो आहे तो द्रौपदी मुर्मू यांना दिलेला आहे। यानंतर पुढे जाऊया। दुसरा क्वेश्चन बघा, ऑगस्ट 2024 मध्ये भारतातील कोणत्या राज्यामध्ये 25 गट किंवा 25 संघ जे आहे तर त्या 25 गटातील 25 संघातील 1,500 डमरू वादकांनी भस्म आरतीच्या सुरात डमरू वाजवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला? तर बघा मित्रांनो, एकाच वेळी 25 गट होते, 25 संघ होते आणि 25 संघामध्ये 150 व्यक्ती होते आणि 150 व्यक्तींनी एकाच वेळी डमरू वाजवून एक इतिहास जो आहे तो रचलेला आहे आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे। हा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड कुठे झालेला आहे तर उज्जैन मध्य प्रदेशमध्ये हा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे। आपल्याला माहिती आहे उज्जैन या ठिकाणी महाकालेश्वराचं मंदिर आहे आणि महाकालेश्वराची भस्म आरती सुरू होती, त्यावेळी 25 गटामध्ये 25 संघामध्ये लोकांना डिवाइड करण्यात आलं होतं डमरू वादकांना आणि 1,500 डमरू वादकांनी 10 मिनिटं एकाच वेळी डमरू वाजवून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड जो आहे तो तयार केलेला आहे। यानंतर मध्य प्रदेश विषय जाणून घेऊया। उज्जैन जे आहे ती मध्य प्रदेशमध्ये, मध्य प्रदेशची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी करण्यात आली। राजधानी आहे भोपाळ, मुख्यमंत्री आहे मोहन यादव आणि राज्यपाल आहे मंगूभाई पटेल। महाराष्ट्राची जी सीमा आहे ती मध्य प्रदेश सोबत लागते। मग महाराष्ट्रातील सर्वात जास्त जिल्ह्याची सीमा जर कोणत्या राज्यासोबत लागत असेल तर ते मध्य प्रदेश राज्य आहे। मग महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा मध्य प्रदेश सोबत लागते हे तुम्हाला सांगायचं आहे। यानंतर पुढे जाऊया। बघा तिसरा क्वेश्चन, शेतकऱ्यांकडून एमएसपी वर सर्व पिके घेणारे भारतातील पहिले राज्य कोण ठरलेलं आहे? एमएसपी म्हणजे काय असतं ही सुरुवातीला समजून घेऊ। एमएसपी म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस। मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणजे काय तर सरकारने जर एमएसपी मिनिमम सपोर्ट प्राइस जर डिक्लेअर केली, फॉर एक्झाम्पल समजा या कापसासाठी आपण बघूया, कापसासाठी सरकारने डिक्लेअर केलं की 1 क्विंटल जो कापूस असेल त्यासाठी सरकार 8,000 भाव जर सरकारने डिक्लेअर केला
तर कोणत्याच शेतकऱ्याचा कापूस जो आहे तो 8,000च्या खाली विकत घेतला जाणार नाही. प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्याला 8,000 किंवा त्यापेक्षा जास्त भाव मिळेल. तर ही जी एमएसपी आहे, एमएसपी लागू करण्याची मागणी नेहमी शेतकऱ्यांची आहे. मग आता शेतकऱ्यांकडून एमएसपी वर सर्व पिके भारतातील कोणतं राज्य खरेदी करणार आहे? तर ते खरेदी करणार मित्रांनो हरियाणा राज्य. तर हरियाणा राज्याविषयी लक्षात ठेवा, शेतकऱ्यांविषयी खूप चांगलं काम करत आहे, एमएसपी वर पिकं खरेदी करत आहे, त्याचबरोबर सिंचनासाठी 133 कोटीचा खर्च करत आहे, त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीमुळे जर पिकांचं नुकसान होत असेल तर शेतकऱ्यांसाठी 137 कोटी रुपये राखीव ठेवलेले आहे भरपाई देण्यासाठी. यानंतर पुढे जाऊया. बघा एमएसपी ची जी काही एमएसपी कोणी ठरवली होती? तर कृषी खर्च आणि कृषी किंमत आयोग जो आहे तर त्याने एमएसपी तो ठरवत असतो. ठीक आहे, मिनिमम सपोर्ट प्राइस कोण ठरवतं असा जर प्रश्न आला तर कृषी खर्च आणि कृषी किंमत आयोग हा एमएसपी ठरवत असतो. आणि एमएसपी एकदा डिक्लेअर केली तर ती मिनिमम प्राइस असते. ठीक आहे, यानंतर हरियाणा विषयी जाणून घेऊ. 1 नोव्हेंबर 1966 ला हरियाणाची स्थापना करण्यात आली. याच दिवशी मित्रांनो पंजाब राज्याची स्थापना करण्यात आली. याच दिवशी मित्रांनो चंदीगडची सुद्धा स्थापना करण्यात आली. ठीक आहे, तर चंदीगड, हरियाणा किंवा तुम्हाला पंजाब राज्याचा स्थापना दिवस विचारला तर 1 नोव्हेंबर 1966. किंवा तुम्हाला असं जर विचारलं की हरियाणा आणि चंदीगड हे हरियाणा आणि पंजाब हे सेपरेट कधी झालं तर 1 नोव्हेंबर 1966. ठीक आहे, तर ही तारीख आपल्याला लक्षात ठेवायची. त्यानंतर हरियाणाची राजधानी काय आहे? चंदीगड. आणि चंदीगड सेपरेट काय आहे? केंद्रशासित प्रदेश सुद्धा आहे. त्यानंतर मुख्यमंत्री कोण आहे हरियाणाचे? नायब सिंग सैनी आणि राज्यपाल बंडारू दत्तात्रय. यानंतर पुढे जाऊया. 2024 मध्ये पहिली बिमस्टेक बिझनेस समिट कुठे आयोजित करण्यात आली? तर बघा मित्रांनो, आपल्या बिमस्टेक नावाची संघटना आहे, बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल अँड टेक्निकल इकॉनॉमिक कोऑपरेशन असायचा फुल फॉर्म आहे. बे ऑफ बेंगॉल मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिकल कोऑपरेशन असायचा फुल फॉर्म आहे. ही जी बिमस्टेक आहे तर बिमस्टेकच्या देशांची पहिली बिझनेस समिट, म्हणजे जे काही बिझनेसमॅन असेल किंवा जे काही व्यापारी मंडळ असेल प्रत्येक देशाचं तर त्याची पहिली समिट. ठीक आहे, किंवा बिझनेसशी रिलेटेड वाणिज्य मंत्री जो असेल तर त्यांची समिट जी आहे ती नवी दिल्ली येथे पहिली समिट 2024 मध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये आयोजित करण्यात आली. तर हा मुद्दा लक्षात ठेवा. आता बिमस्टेक जे आहे तर बिमस्टेक म्हणजे बंगालच्या उपसागरा शेजारी असलेले देश. लक्षात कसे ठेवायचे तर ट्रिक सांगतो तुम्हाला. MBBS इन थायलंड. ठीक आहे, MBBS इन कुठं तर थायलंड. आता एम म्हणजे काय तर एम म्हणजे म्यानमार, बी म्हणजे भूटान, त्यानंतर बी म्हणजे बांगलादेश, एस म्हणजे श्रीलंका, आय म्हणजे इंडिया, एन म्हणजे नेपाळ आणि जर बघितलं तर एक्स्ट्रा थायलंड. ठीक आहे, तर आपल्याला माहिती आहे नेपाळ आणि भूटान बंगालच्या उपसागरा शेजारी नाही, पण भारताने या देशांचा समावेश बिमस्टेक मध्ये केलेला आहे. बिमस्टेकची स्थापना 6 जून 1997 मध्ये करण्यात आली होती. हिचं मुख्यालय कुठे आहे? ढाका बांगलादेश. आणि सरचिटणीस आहे इंद्रमणी पांडे. तर यावर आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो. यानंतर पुढे जाऊया. बघा भोटो जत्रा महोत्सव हा जो महोत्सव आहे, हा जो उत्सव आहे तो कुठे साजरा करण्यात आला 2024 मध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये? तर तो नेपाळमध्ये एक भोटो जत्रा उत्सव जो आहे तो सेलिब्रेट करण्यात आला. तर बघा मित्रांनो, भोटो मध्ये राटो मच्छिंद्रनाथ म्हणून एक देव आहे, राटो मच्छिंद्रनाथ. तर बघा पाऊस जेव्हा पडतो, ठीक आहे, आणि त्यावेळी समजून घ्या पाऊस जेव्हा पडतो आणि जेव्हा कापणी होते पिकांची तर या दोन वेळी जे काही राटो मच्छिंद्रनाथ जे आहे तर त्यांची पूजा केली जाते आणि त्या पूजेच्या निमित्ताने हा भोटो जत्रा नावाचा उत्सव जो आहे तो नेपाळमध्ये सेलिब्रेट केला जातो. यानंतर पुढे जाऊया. नेपाळची राजधानी आहे काठमांडू. नेपाळचे चलन आहे नेपाळी रुपया आणि अध्यक्ष आहे राष्ट्रपती आहे रामचंद्र पौडेल. यानंतर 6वा क्वेश्चन बघूया मित्रांनो. ऑगस्ट 2024 मध्ये आपत्ती व्यवस्थापन विमा किंवा विमा लागू करणारं देशातील पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे? तर बघा मित्रांनो, आपत्ती व्यवस्थापन विमा म्हणजे काय तर नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर आपण बघितलं पिकांचं नुकसान होतं, घराचं नुकसान होतं, त्याचबरोबर आपलं जीवित हानी सुद्धा होते. ठीक आहे, आर्थिक आणि जीवित हानी या दोन्ही हानी कधी होत असतात तर जेव्हा एखादी नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा. आणि या नैसर्गिक आपत्तीतून जी काही आर्थिक हानी आहे, ठीक आहे, जी काही जीवित हानी आहे आणि जी काही आर्थिक आपण संपत्तीची हानी म्हणूया तर ती संपत्तीची जी हानी होते ती वाचवण्यासाठी आता काय करण्यात आलेलं आहे तर नागालँडने एक आपत्ती व्यवस्थापन विमा लागू केलेला आहे देशामध्ये. फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीने त्याच्या घराचा विमा करून ठेवला आणि समजा पुरामध्ये त्याचं घर पडलं तर त्याला त्याबाबत पैसे मिळत. मग यासाठी नागालँडने कोणत्या बँकेसोबत करार केला तर SBI बँकेसोबत नागालँडने या संबंधित करार केलेला
आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचे. SBI जनरल इन्शुरन्स सोबत RBIने नागालँडने करार केलेला आहे. मग आता नागालँड आपत्ती व्यवस्थापन विमा लागू करणारं देशातील पहिलं राज्य बनलं आहे. नागालँड बद्दल जाणून घेऊया. 1 डिसेंबर 1963 ला स्थापना झाली. कोहिमा ही नागालँडची राजधानी आहे. नेफ्यू रिओ नागालँडचे मुख्यमंत्री आहे आणि ला गणेशन नागालँडचे राज्यपाल आहे. मग आता नागालँड मधील पहिल्या महिला आमदार त्यांचं नाव काय आहे तर हे तुम्हाला सांगायचे. पहिल्या महिला आमदार नागालँड मधील कोण झाल्या आहे, अलीकडेच त्या पहिल्यांदा निवडून आल्या तर त्यांचं नाव सांगायचं आहे. यानंतर 7वा क्वेश्चन, वर्ल्ड LNG रिपोर्ट 2024 नुसार कोणता देश भारताचा दुसरा सर्वात मोठा लिक्विड नॅचरल गॅस म्हणजे LPG पुरवठादार बनलेला आहे. तर बघा मित्रांनो, भारताला सगळ्यात जास्त LPG गॅस जो आहे तो पुरवतो कतार देश. ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर सगळ्यात जास्त पुरवणारा देश बनलेला आहे आता USA. आणि USA ने कोणाला मागे टाकलं तर UAE ला. तर UAE जो आहे मित्रांनो आता तो 3rd स्पॉटवर गेलेला आहे. USA जो आहे तो 2nd स्पॉटवर आलेला आहे आणि कतार जो आहे तो 1st स्पॉटवर आहे. तर भारताला सगळ्यात जास्त LPG गॅस कोण देतं? कतार. 2 नंबरला USA, 3 नंबरला UAE. तर हे देश यांचा क्रम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तर अलीकडे बघा इंटरनॅशनल गॅस युनियनने जी काही आकडेवारी जाहीर केली त्यानुसार हे जे काही चेंजेस मी तुम्हाला सांगितले ते झालेले आहे. यानंतर पुढे जाऊया. पुढील प्रश्न बघूया. पुढील प्रश्न अगोदर US मध्ये इलेक्शन होणार आहे. मग US मध्ये जे इलेक्शन होणार आहे त्यासाठी कमला हॅरिस जे आहे तर त्या इलेक्शनसाठी उभे राहिलेले आहे. कोणत्या पार्टी मार्फत तर डेमोक्रेटिक पार्टी मार्फत. आणि रिपब्लिकन पार्टी मार्फत कोण उभं राहिलेलं आहे तर डोनाल्ड ट्रम्प. आणि आता डेमोक्रेटिक पार्टीचं सरकार आहे. राष्ट्रपती कोण आहे अमेरिकेचे तर जो बायडन. ठीक आहे. अमेरिकेचे चलन सगळ्यांना माहिती आहे डॉलर आणि राजधानी वॉशिंग्टन DC. यानंतर केंद्र सरकार ऑगस्ट 2024 मध्ये 50,655 कोटी रुपये खर्चाच्या किती राष्ट्रीय हायस्पीड रोडची सूचना मंजूर केली आहे. तर केंद्र सरकारने अलीकडे जवळपास 8 मित्रांनो किती 8 हायस्पीड महामार्ग बांधण्याचा निर्णय जो आहे किंवा तयार करण्याचा निर्णय जो आहे तर तो केंद्र सरकारने घेतलेला आहे. तर हे नॅशनल हायवेज असेल पण हे एकदम हायस्पीड नॅशनल हायवे असणार आहे. तर असे 8 हायस्पीड नॅशनल हायवे जे आहे ते केंद्र सरकारमार्फत 50,000 कोटी रुपये खर्चून तयार केले जाणार आहे. याची लांबी कमी 8 नॅशनल हायवेची लांबी फक्त 936 किलोमीटर आहे. पण यातले काही हायवे जे आहे एक हायवे 8 लेनचा आहे, एक हायवे 3 लेनचा आहे आणि आपण जर बघितलं तर काही हायवे 4 लेनचे आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. 9वा क्वेश्चन बघूया. कोणत्या राज्याने नॉलेज हेल्थ इनोव्हेशन रिसर्च सिटी सुरू करण्याची घोषणा केली? तर बघा अशी सिटी बनवली जाणार आहे ज्यामध्ये शिक्षणाशी संबंधित संस्थांची स्थापना केली जाणार आहे. अशी सिटी बनवली जाणार आहे ज्यामध्ये हेल्थशी संबंधित संस्था स्थापन केल्या जाणार आहे. आरोग्यविषयक दवाखाने वगैरे हाय क्वालिटीचे असणार आहे. इनोव्हेशनला तिथं मुभा असणार आहे. ठीक आहे. रिसर्च साठी तिथं बऱ्याचशा गोष्टी असणार आहेत. अशी सिटी कोण बनवत आहे सध्या तर अशी सिटी जी आहे KHIR सिटी जी आहे ते कर्नाटक राज्य बनवत आहे. कर्नाटकमध्ये जे काही कॅम्पेगौडा नावाचं विमानतळ आहे या कॅम्पेगौडा नावाच्या विमानतळापाशी 2000 एकर जमिनीवर ही सिटी बनवली जाणार आहे. या 2000 एकर पैकी पहिला टप्पा जो आहे तो 1000 एकर मध्ये सुरू केला जाणार आहे आणि या पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 40,000 व्यक्तींना नोकऱ्या ज्या आहे ते मिळणार आहे. ठीक आहे. तर ही जी आकडेवारी मी तुम्हाला सांगितली ती लक्षात ठेवा. ठीक आहे. 1000 एकरवर सुरुवातीच्या टप्प्यात हा प्रकल्प राबवला जाणार आहे. 40,000 कोटीची गुंतवणूक आहे. ठीक आहे. 40,000 कोटीची गुंतवणूक आहे आणि 50,000 नोकऱ्या आहे. ठीक आहे. तर 40,000 कोटीची काय आहे गुंतवणूक आहे आणि यातून नोकऱ्या किती निर्माण होणार आहे 50,000 नोकऱ्या निर्माण होणार आहे. ठीक आहे. तर हा फक्त एक चेंज लक्षात ठेवा. यानंतर 10वा क्वेश्चन बघूया मित्रांनो आपण. त्या अगोदर कर्नाटक विषयी. कर्नाटकची स्थापना 1 नोव्हेंबर 1956. बेंगलोर राजधानी कर्नाटकची. मुख्यमंत्री आहे सिद्धरामय्या आणि राज्यपाल आहे थावरचंद गेहलोत. यानंतर 10वा क्वेश्चन बघूया. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 3 नवीन गुन्हेगारी कायद्यांसाठी ई-सक्ष, ई-सेतू, ई-श्रुती आणि ई-समन्स ऍप कुठे सुरू केले? तर बघा मित्रांनो अलीकडे 3 नवीन गुन्हेगारी कायदे जे आहे तर त्यांना अपडेट करण्यात आलेले, त्यामध्ये नवीन तरतुदी ऍड करण्यात आलेल्या आहे आणि त्यासाठी ई-सक्ष, ई-सेतू, ई-श्रुती, ई-समन्स हे नवीन ऍप्लिकेशन सुरू करण्यात आलेले आणि हे नवीन ऍप्लिकेशन कोणी सुरू केले तर अमित शहा यांनी सुरू केलेले आहे. आणि कुठे सुरू केले तर चंदीगड या ठिकाणी सुरू केलेले. तर असाही प्रश्न येऊ शकतो नवीन कायद्याशी संबंधित हे जे काही ऍप्लिकेशन सुरू करण्यात आलेले तर याचं उद्घाटन कोणी केलं तर ते अमित शहा यांनी केलेलं आहे. कुठे तर चंदीगडमध्ये. मग आता 3 नवीन कायद्यामध्ये
किंवा जे जुने कायदे होते त्यामध्येच मोठ्या प्रमाणावर चेंज करण्यात आलेले आहे. मग ते कोणते कायदे आहे तर भारतीय न्यायिक संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायदा. ठीक आहे, तर हे जे 3 कायदे होते यामध्ये मोठ्या प्रमाणावर चेंजेस जे आहे मित्रांनो ते करण्यात आलेले आहे. आता एक गोष्ट तुम्हाला प्रामुख्याने लक्षात ठेवायची आहे, हे जे 3 कायदे हे आपल्या देशामध्ये कधीपासून लागू करण्यात आलेले सुधारणा सहित हे 3 कायदे आपल्या देशामध्ये 1 जुलै 2024 पासून लागू करण्यात आलेले आहे. यानंतर 11वा क्वेश्चन, युनिटी स्मॉल फायनान्स बँकचे MD आणि CEO म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोणाची पुनर्नियुक्ती केली तर युनिटी स्मॉल फायनान्स बँकेचे MD आणि CEO म्हणून इंद्रजित कामोत्रा तर यांची पुनर्नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे. ही नियुक्ती कोणी केली? RBIने केली. RBIची स्थापना 1 एप्रिल 1935. हिचं मुख्यालय आहे मुंबई महाराष्ट्र आणि शक्तिकांत दास हिचे कोण आहे? गव्हर्नर आहे. कोण आहे? गव्हर्नर आहे. मग आता मला एक क्वेश्चन विचारतो तुम्हाला, शक्तिकांत दास हे RBIचे कितवे गव्हर्नर आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि प्लस RBIची स्थापना कोणत्या कायद्यानुसार झालेली? कोणत्या कायद्यानुसार RBIची स्थापना जी आहे तर ती झालेली आहे? आता इतिहासामध्ये तुम्हाला जावं लागेल, जे काही ब्रिटिशकालीन कायदे त्यामधून एक कायदा त्याचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढे जाऊया. 12वा क्वेश्चन, युनायटेड नेशन कमांड नावाचा एक ग्रुप आहे, त्याचा 18वा सदस्य म्हणून कोणत्या देशाचा समावेश करण्यात आला? तर बघा, युनायटेड नेशन कमांड, तर युनायटेड नेशन कमांड हा जो काही ग्रुप आहे तर याचं नेतृत्व अमेरिका देश करतो आणि अमेरिकेचा हा एक ग्रुप आहे मित्र देशांचा. तर या ग्रुपमध्ये अलीकडे जर्मनीचा समावेश जो आहे तो करण्यात आलेला आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा, जर्मनी विषयी जाणून घेऊया. जर्मनीची राजधानी बर्लिन, चलन आहे युरो. त्यानंतर इथले समजा चान्सलर कोण आहे? इथले चान्सलर कोण आहे तर तिथं जे काही अध्यक्ष असतात तर त्यांना काय म्हटलं तर चान्सलर म्हटलं जातं. ठीक आहे, तर तिथले चान्सलर कोण आहे? ओलाफ स्लोज. ठीक आहे, स्लोज आहे. ठीक आहे, आणि राष्ट्रपती कोण आहे तर फ्रँक वॉल्टर स्निटमियर. तर हे तिथले कोण आहे? राष्ट्रपती आहे. यानंतर 13वा क्वेश्चन, दक्षिण आफ्रिकेमध्ये जसं आपल्याकडे IPL होतं तसं दक्षिण आफ्रिकेमध्ये एक स्पर्धा होती, त्यावर क्वेश्चन आहे, दक्षिण आफ्रिकेच्या प्रमुख T20 स्पर्धा SA-20 लीगचा राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर दक्षिण आफ्रिकेची जी काही IPL सारखी स्पर्धा आहे SA-20 लीग, तर याचं राजदूत म्हणून दिनेश कार्तिक यांची नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा 14वा क्वेश्चन, जीवनदान पुरस्कार 2024 मध्ये कोणत्या राज्याला देण्यात आला? तर जीवनदान पुरस्कार 2024 मध्ये आंध्र प्रदेश या राज्याला देण्यात आला. का देण्यात आला? तर बघा मित्रांनो, जे काही अवयवदान जे आहे आणि अवयवदानाबाबत जनजागृती मोहीम एकदम व्यवस्थितपणे राबवल्याबद्दल जीवनदान पुरस्कार जो आहे तो आंध्र प्रदेश या राज्याला देण्यात आलेला आहे. तर अवयवदानाबद्दल केलेल्या कार्यामुळे जीवनदान पुरस्कार कोणाला देण्यात आला? आंध्र प्रदेश राज्याला देण्यात आलेला आहे. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. आंध्र प्रदेशची स्थापना 1 नोव्हेंबर 1956. अमरावती आंध्र प्रदेशची राजधानी आहे. आंध्र प्रदेशला एकूण 3 राजधानी आहे. मग उर्वरित 2 राजधान्या कोणत्या आहे? कोण सांगतं बघूया. ठीक आहे, आंध्र प्रदेशचे राज्यपाल आहे S अब्दुल नजीर आणि मुख्यमंत्री आहे N चंद्रबाबू नायडू. त्यानंतर 15वा क्वेश्चन, आंतरराष्ट्रीय ट्रॅफिक लाईट डे 2024 मध्ये कधी साजरा केला गेला? ठीक आहे, तर आंतरराष्ट्रीय ट्रॅफिक लाईट डे 2024 मध्ये 5 ऑगस्ट रोजी सेलिब्रेट करण्यात आला. बघा मित्रांनो, हा जो दिवस आहे तर हा का सेलिब्रेट करण्यात येतो तर अमेरिकेमध्ये 5 ऑगस्ट 1914 साली ओहिओ या राज्यामध्ये काय करण्यात आलं होतं, पहिल्यांदा ट्रॅफिक लाईट बसवण्यात आला होता, इलेक्ट्रिक ट्रॅफिक लाईट, आणि त्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 5 ऑगस्टला ट्रॅफिक लाईट डे जो आहे तो सेलिब्रेट करण्यात येतो. आता बघा महत्वाचे निर्देशांक आणि त्यामध्ये भारताचं स्थान बघूया. जागतिक ऊर्जा संक्रमण निर्देशांकामध्ये भारत आहे 63वा. मानव विकास निर्देशांकामध्ये भारत आहे 134वा. ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स मध्ये भारत आहे 129वा. ग्लोबल पीस इंडेक्स मध्ये भारत आहे 116वा. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक मध्ये भारत आहे 159वा. आणि सगळे निर्देशांक 2024. यानंतर बघा मित्रांनो पुढे जाऊया. 2024 अजून निर्देशांक बघूया. जागतिक सायबर गुन्हे निर्देशांक 2024 मध्ये भारत आहे 10वा. पर्यावरण कामगिरी निर्देशांकामध्ये भारत आहे 176वा. आर्टिफिशियल इंटेलिजन्स रेडिनेस इंडेक्स मध्ये भारत आहे 72वा. हुरुन ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स मध्ये भारत आहे 3रा. त्यानंतर व्यवसाय पर्यटन रँकिंग मध्ये भारत आहे 51वा. आणि त्यानंतर आजचा तुमचा टेस्ट क्वेश्चन आहे, थोडा एक वेगळा क्वेश्चन टाकलेला आहे मी. तर हे जे 3 नवीन कायदे जे आहे किंवा दुरुस्ती करून हे जे 3 नवीन कायदे बनवलेले आहे, भारतीय न्यायिक संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायदा, तर हा भारतामध्ये कधीपासून लागू झाला, कोणत्या तारखेपासून लागू झाला हे तुम्हाला सांगायचं आहे. बघा मित्रांनो, अजून तुम्ही जर कंबाईनची तयारी करत असाल
आणि जर तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन पाहिजे असेल, प्रॉपर तयारी करायची असेल, लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून इथं तयारी करायची असेल तर आपली प्रतिज्ञा बॅच आहे, तुम्ही नक्की जॉईन करा. फी फक्त आहे 500 रुपये. 500 रुपयाची बॅच आहे, पण तुम्हाला नक्की 5 ते 10,000 रुपयाच्या बॅचेस ज्या तुम्ही मार्केटमध्ये बघता तर त्यापेक्षा कितीतरी चांगली बॅच आपल्याकडे आहे. त्याचबरोबर राज्यसेवेसाठी रेकॉर्डेड बॅच आहे, ही कंबाईनची लाईव्ह बॅच आहे. त्याचबरोबर सध्या आपल्या चालू घडामोडीचे नोट्स आहे फक्त 99 रुपयामध्ये, पॉलिटीच्या नोट्स आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर राज्यसेवेच्या फाउंडेशन बॅचचे लेक्चर सुरू आहे सध्या, तुम्ही ही सुद्धा बॅच जॉईन करू शकता. एनसीईआरटीची मराठी माध्यमातून बॅच जॉईन करू शकता. हे सगळ्या बॅच अभ्यास मित्र ऍप्लिकेशनवर आहे, तर आताच जाऊन अभ्यास मित्र ऍप्लिकेशन डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, इंस्टाचं पेज फॉलो करा. आणि जर लेक्चर आवडत असेल तर लेक्चरला पहिले लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि लेक्चरला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. हॅव अ नाईस डे. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद.